हिवाळा ऋतू आला, बाहेर थंडी असो ना असो, आपली त्वचा लगेचच कोरडी पडायला लागते. इतकी ती डल होते, रुक्ष होते आणि फुटायला लागते, उलायला लागते की आपण मार्केटमधून वाटेल ते मॉइश्चरायझर आणि क्रीम विकत घ्यायला जातो. कारण की आपल्याला तो कोरडेपणा थांबवायचा असतो. पण तो रुक्षपणात जात नाही आणि दुसऱ्यांची त्वचा बघितल्यानंतर आईच्या गावात त्यांची त्वचा चमकत बिमकत असते, असं ग्लोई, तजेलदार, छान छान, आणि आपण काय केलंय आपल्याला कळत नाही. या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर 15 टिप्स अशा शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे तुमची फक्त त्वचाच नाही, बॉडी, फेस, ओठ असे छान ग्लोही, तुकतुकीत, चमकदार आणि असे पाणी प्याल्यासारखे होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, ओठांवरची डेड स्किन न काढता त्याच्यावरती लिप बाम चोपल्यानं अजिबातच ओठांची त्वचा मऊ पडत नाही. त्याचं कारण असं, ते लिप बाम महागाचं का असेना किंवा मॉइश्चरायझर हे ओठांमध्ये आत जातच नाहीये. म्हणून एक्सफोलिएशन प्रचंड इम्पॉर्टंट आहे. आपल्या ओठांवरची डेड स्किन काढून टाकायची आणि मग साध्यातलं साधं लिप बाम सुद्धा ओठांना मऊसूत करणार आहे. नंबर 2, घरगुती लिप एक्सफोलिएटर कसा तयार करायचा. वाटी घ्यायची, साखर घ्यायची, शक्यतो साखरेचे दाणे लहान असावेत, नसतील एकदा मिक्सरमध्ये वाटायचं. अगदी पिठी साखर करायची नाही, कारण आपल्याला जाडसर खडबडीत दाणे हवे आहेत. त्यामध्ये मध मिक्स करायचा, छान फिरवायचं. साखर विरघळून जाण्याच्या आत ओठांवरती हलक्या हातानं, अजिबात जोर किंवा दाब न देता फिरवायचा आणि काय होणार आहे, मधानं पिगमेंटेशन, जो डार्कनेस असतो, ओठ काळे पडलेले असतात, ते हळूहळू कमी होतील आणि मऊपणा पण येईल आणि साखरेच्या दाण्यांमुळे खऱ्या अर्थानं ती जी डेड स्किन असेल ती निघून जाईल. स्वस्तात मस्त घरगुती उरलेलं तुम्ही करून चाटून खाऊन टाकू शकता. नंबर 3, अजून एक घरगुती लिप स्क्रब कसा तयार करायचा. झटपट वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं. ऑलिव्ह ऑइल नसेल तरी सुद्धा साधं नारळाचं तेल मिक्स केलं तरी चालेल. आणि ॲक्च्युली कॉफीची पावडर ना थोडीशी दाणेदार जरी असली तरी कॉफी आहे ना थोडंसं ओठांना प्लम्प करते आणि ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल, नारळाच्या तेलानं इतके मऊसूत छान ओठ होतात. तुम्हाला जाणवेल, अप्रतिम, पटापट, झटपट होणारा आणि अतिशय इफेक्टिव्ह असा हा लिप स्क्रब आहे आणि थोडासा त्यानं गुलाबीपणा सुद्धा ओठांना येतोय असं तुमच्या लक्षात येईल. नंबर 4, माझ्यासारख्या आळशी लोकांसाठीची कमाल टिप म्हणजे अजिबात लिप स्क्रब वगैरे सुद्धा बनवत बसायची काळजी किंवा कष्ट घ्यायचे नाहीत. त्याच्याऐवजी काय करायचं, आंघोळीमध्ये वाफेमुळे आपली पूर्ण त्वचा ऑलरेडी अशी मऊसूत झालेली असते. डेड स्किन बऱ्यापैकी साबण आणि यांना सगळ्यांना निघालेली असते. ओठांवरची त्वचा सुद्धा मऊ पडलेली असते. बाहेर यायचं, ओला जो आंघोळीतला अंग पुसण्याचा टॉवेल आहे त्याच्यामध्ये असं मस्त बोट घालायचं आणि तो टॉवेल, ओला ओठांवरती असा मस्त रगडून काढायचा. थोडासा जास्त दाब द्यायचा, पण असं पुसून छान घासून काढायचं. संपूर्ण डेड स्किन ओठांवरची निघून जाते आणि लिप असे पिंक आणि प्लम्प आणि छान रेडी होतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती लिपस्टिक सुद्धा खूप छान अशी स्मूथ बसते. नंबर 5, लिप बाम वेगळं, चॅपस्टिक्स वेगळी, लिप सिरम वेगळं, लिप बाम विथ बीज वॅक्स वेगळं, लिप कंडिशनर वेगळं, लिप टिंट विथ मॉइश्चरायझर वेगळं असतं आणि लिप ग्लॉस वेगळं असतं. या सगळ्यांची कामं सुद्धा वेगवेगळी आहेत, कारण याचे सगळ्याचे वापर आणि इफेक्ट हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्या गरजेनुसार शॉपिंग करायची असते. जर तुमचे ओठ अतिशय जास्त फुटलेले असतील, चॅप्ट झालेले असतील, तर तुम्हाला बीज वॅक्स, म्हणजे लिटरली बीज वॅक्स असतं त्याच्यामध्ये, अशा पद्धतीचा लिप बाम तुम्ही विकत घ्यायला पाहिजे. चॅपस्टिक तुम्ही विकत घ्यायला पाहिजे, तर ते जास्त इफेक्टिव्ह आहे. तुमचे ओठ फक्त साधारण कोरडे किंवा ड्राय झाले असतील, तुमच्यासाठी लिप सिरम किंवा लिप कंडिशनर सगळ्यात बेस्ट आहे, कारण की ते छान हायड्रेशन देतं आणि एव्हरीडे यूजसाठी परफेक्ट आहे. फक्त कोरडे ओठ आहेत, अगदी फुटलेले ओठ नाही आहेत, म्हणून लिप सिरम, लिप कंडिशनर. तिसरा प्रकार, तुमचे ओठ जर माझ्यासारखे असतील की तुमच्या ओठांना असं नॅचरल लाल पिंक असा चुटूक रंग नाहीये, तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे लिप टिंट विथ मॉइश्चरायझर. म्हणजे लिप बाम, कंडिशनर, मॉइश्चरायझर सारखा त्याला हायड्रेशन पण देणार आहे आणि त्याचबरोबर थोडासा रंग सुद्धा ते देणार आहे. आणि लिप ग्लॉस कशासाठी, लिप ग्लॉस हा संपूर्णपणे मेकअपमध्ये मोडणारा प्रकार आहे, जो ओठांना फक्त चमक देतो आणि अगदी थोडंसं मॉइश्चराइज करतो किंवा हायड्रेशन देतो, पण त्याचं मुख्य काम असतं ओठांना चमक देणे. नंबर 6, थंडी पडली, त्वचा कोरडी झाली की आपण सगळे मॉइश्चरायझरच्या मागे लागतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते डेड स्किन आधी घालवायची, एक्सफोलिएट करायचं आणि मग त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं. त्यानं काय होणार आहे, खऱ्या अर्थानं त्वचा हायड्रेटेड राहणार आहे लॉंग टाईमसाठी. कारण की डेड स्किन न घालवता त्याच्यावरती जर आपण थोपत राहिलो कुठचंही मॉइश्चरायझर, महागाचं सुद्धा,
चेहऱ्यावरती, ओठांवरती, पूर्ण बॉडीवरती हा नियम लागू होतो, तर खऱ्या अर्थानं त्वचेला मॉइश्चरायझेशन किंवा हायड्रेशन मिळत नाही. म्हणून थंडीतही 2 आठवड्यातून किमान एकदा, येस थंडी पडल्यामुळे आठवड्याला करण्याची गरज नाही, पण 2 आठवड्यातून एकदा घरगुती असेल, फिजिकल स्क्रब असेल दाण्या-दाण्यांचं वगैरे, किंवा ग्लायकोलिक ॲसिडसारखं वगैरे टोनर असेल की ज्याच्यामुळे केमिकली का होईना पण स्किन एक्सफोलिएट होणार आहे. बाय द वे रेटिनॉलनं सुद्धा स्किन एक्सफोलिएट होते. रेटिनॉल सुद्धा तुम्ही लावू शकता आठवड्यातून एकदा. त्याच्यामुळे आधी एक्सफोलिएट करा आणि त्यानंतर कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही लावलं तरी त्वचा छान हायड्रेटेड राहणार आहे. नंबर 7, थंडीमध्ये कोणतं सिरम वापरावं? 2 सगळ्यात बेस्ट सिरम असतात की ज्याच्यामुळे डलनेस, ड्रायनेस कमी होतं आणि त्वचेमधलं पाणी टिकून राहतं, जसंच्या तसं राहतं, आणि ते म्हणजे व्हिटॅमिन सी आणि हायल्युरॉनिक ॲसिड. हायल्युरॉनिक ॲसिडनं ऑफकोर्स खूप जास्त त्वचा हायड्रेटेड राहणार आहे, आणि व्हिटॅमिन सीमुळे काय होणार आहे, जे हायपर पिगमेंटेशन होतं, त्वचा जेव्हा आधी ड्राय होते त्याच्यानंतर ती डल होते, डल झाली रे झाली की काळपट दिसायला लागते, आणि ती तशी दिसू नये आणि ती ब्राईट, तजेलदार, ताजीतवानी दिसावी यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी लावणं गरजेचं आहे. नंबर 8, हायल्युरॉनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी बरोबर आणखी एक थंडीसाठी वरदान असलेला घटक म्हणजे स्क्वालेन. स्क्वालेन काय आहे? इमोलियंट आहे ते, म्हणजेच काय, त्वचेसाठीचं एक प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे. त्वचेमध्ये साठवलेलं पाणी अजिबात उडू न जाऊ देता, त्याला कोरडी न पडू देता एक छान असं एक आवरण, छान सुरक्षेचं आवरण तयार करणारं एक इन्ग्रेडियंट घटक आहे, आणि ते आजकाल कुठेही मिळतं. स्क्वालेनचे फेस ऑइल्स असतात, स्क्वालेनचे मॉइश्चरायझर्स येतात, पिलग्रिमचं खूप सुंदर आहे, सुगंधाचं खूप छान आहे. सगळ्याच्या प्रॉडक्टच्या लिंक्स ह्या व्हिडिओच्या खाली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तुम्ही चेक करू शकता. मॉइश्चरायझर्स आजकाल क्रीम आलेले आहेत की ज्याच्यामध्ये स्क्वालेन आहे. स्क्वालिन इन्ग्रेडियंट इतकं छान त्वचेला हायड्रेटेड ठेवतं, थंडीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. नंबर 9, थंडी आली की मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. तर काही नवीन टिप नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर तुमची ॲक्ने प्रोन ऑइली स्किन असेल तर एक्सेला सारखे नॉन कॉमेडोजेनिक परफेक्ट मॉइश्चरायझर्स असतात तुमच्यासाठी. थंडीतही तुम्ही त्वचेची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर तुम्हाला पिंपल येईल. नाहीतर ड्राय स्किन, मच्युअर स्किन असेल, 30च्या पुढचे तुम्ही असाल तर किलचं अल्ट्राफेशियल अप्रतिम फेस क्रीम आहे, जे काय हायड्रेशन होतं त्यानं, आहा. पण सिक्रेट टिप आहे जे सगळेजण पाळतात, स्पेशली वेडिंग, ब्रायडल, मेकअप आणि प्रोफेशनल सगळ्या ॲक्टर्स हे पाळतात, जे मी आज तुमच्या समोर शेअर करणार आहे. या व्हिडिओतलं जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ही एक गोष्ट घ्या. सिक्रेट वेपन आहे. तुमच्याकडे जर पैसे असतील, येस ही गोष्ट महाग आहे, बजेट असेल तर प्लीज हे करा. जर बजेट नसेल तर हे ऑफकोर्स ही टिप तुम्हाला लागू होणार नाही, कारण याला खर्च होतो, तो म्हणजे स्लीपिंग मास्क. येस, थंडीमध्ये रात्रीच्या वेळेला नाईट क्रीम वगैरे वगैरे न लावता हे जे विशफुल किंवा भरपूर ब्रँड्स आहेत की जे स्लीपिंग मास्क बनवतात, ते ना थिक असतात, थिक जाड असतात, चिकट असतात, आणि लिटरली तुम्हाला वॅसलिन पेट्रोलियम जेली मी लावते की काय असं वाटतं. रात्रीच्या वेळेला हे लावायचं आणि झोपायचं. सकाळी तुमची त्वचा बाळाचं डुंगू जे असतं ना, मऊ सॉफ्ट, म्हणजे ढग ढग इतकं सॉफ्ट, इतकं सुंदर होईल तुमची त्वचा, अशी करून पाणी पिऊन हायड्रेशन लेवल ज्या लेवलला जाईल. सो हे सिक्रेट वेपन आहे. सगळ्या ब्राईड्स दुसऱ्या दिवशी जर माझं लग्न असेल आणि मला खूप मेकअप करायचा आहे, रात्रीच्या वेळेला हे लावून झोपतात आणि दुसऱ्या दिवशी त्वचा जी हायड्रेटेड होते. स्लीपिंग मास्क इज द सिक्रेट. नंबर 10, प्रत्येक बॉडीची क्रीम वेगवेगळी असते. आपल्याला वाटतं सगळे बॉडी लोशन्स किंवा सगळे क्रीम मॉइश्चरायझर सगळे सेम असतात. पैसे वाया घालू नका, माझे गेलेले, त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर हे शेअर करते. सगळ्यात महत्त्वाचं बॉडी लोशन सगळ्यात थिन, म्हणजे पातळ पाण्यासारखं, त्याच्यामुळे हायड्रेशन खूप काळ राहणार नाही, त्वचा एक 4-5 तासानंतर ड्राय होते. दुसरं बॉडी सॉर्बे किंवा बॉडी योगट, असं बॉडी शॉपसारखं थोडंसं जेल बेस्ड असतं, पण हायड्रेशन लेवल थोडीशी 7-8 तासापर्यंत जाते, कारण थोडं थिक मॉइश्चरायझर असतं. तिसरा प्रकार बॉडी क्रीम, आणखी जास्त हायड्रेट करतं, आणखी जास्त मॉइश्चराईज करतं, त्याच्यामुळे जास्त काळ टिकतं, 10 ते 12 तास. आणि चौथा प्रकार म्हणजे थिक जाड बटर, जणू काही तूप बीप चोळतोय अंगाला असं मस्त, ते म्हणजे बॉडी बटर. आणि बॉडी बटर हे चक्क दुसऱ्या दिवशी आंघोळीत सुद्धा तुम्हाला साबण लावताना कळेल, ओ कालचं बॉडी बटर लागतंय. थंडीसाठी सगळ्यात बेस्ट. नंबर 11, थंडीमध्ये आपल्याला असं वाटतं कुठे महागाचे क्रीम आणि मॉइश्चरायझर्स वगैरे विकत घ्यायचे, आपण चक्क तेल लावूयात. चालेल, हरकत काहीच नाही. एक लक्षात ठेवा, प्रत्येक तेल कॉमेडोजेनिक असतं, म्हणजे काय, आपल्या छिद्रांना ते ब्लॉक करतं आणि चक्क ॲक्ने आणि पिंपल्स आणतं. म्हणून आंघोळीनंतर बाहेर आल्या आल्या छान ओल्यामध्येच
अंगाला म्हणजे चेहरा सोडून सगळीकडे तुम्ही मस्त थोडंसं ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचं तेल छान चोपडून लावू शकता. त्याच्यामुळे त्वचा खूप छान तुकतुकीत राहणार आहे. पण हा नियम चेहऱ्याला लागू होत नाही प्लीज. नाहीतर आपण मॉइश्चरायझर सोडून सगळ्यांनी चेहऱ्याला तेल लावली असती ना, लगेचच तुम्हाला पिंपल्स किंवा ॲक्ने येतील याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते. दुसरी गोष्ट अशी होते की जेव्हा तुम्ही चेहऱ्याला तेल लावता आणि प्रदूषणात जाता तेव्हा आणखी जास्त डर्ट, पोल्युशन, घाण, धूळ तिथे खेचली जाते आणि लगेचच तुम्हाला बम्प्स, पिंपल्स, ॲक्ने वगैरे वगैरे सुरू होतं. आणखी पुढची गोष्ट म्हणजे तेलावरती मेकअप चढत नाही, सनस्क्रीन लावता येत नाही, इतर प्रॉडक्ट्स त्याच्याबरोबर जात नाहीत. त्याच्यामुळे तेलाचा नियम हा फक्त बॉडीला, अंगाच्या त्वचेसाठी लागू होतो. पण प्लीज चेहऱ्याला थंडी पडली आणि कोरडे झाले म्हणून चेहऱ्याला तेल लावू नका. नंबर 12, जेव्हा त्वचा खूपच जास्त फुटते आणि कुठचंच मॉइश्चरायझर किंवा क्रीम काम करत नाही, अशा वेळेला युरिया ज्या क्रीममध्ये आहे अशा क्रीम लावायच्या. लगेचच त्वचा छान भरून निघते आणि हायड्रेटेड होते. युरिया असलेली मला आवडलेली अप्रतिम क्रीम म्हणजे NMFE नावाची क्रीम आहे. साधारण 400 रुपयांपर्यंत येते. इथे त्याचा फोटो दाखवते, लिंक पण आहे, ती तुम्ही विकत घेऊ शकता. अप्रतिम आहे. ढोपरे, गुडघे, कोपरे, पाय, जिथे जिथे त्वचा पूर्णपणे भूकंपासारखी फुटलेली आहे तिथे तिथे तुम्ही लावा, लगेचच परिणाम दिसेल. नंबर 13, थंडीतही सूर्य तुम्हाला दिसला नाही तरीही, तुम्ही घरामध्ये बसलेला असाल तरीही सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत 3 बोटावरती येईल अशा पद्धतीनं, म्हणजे भरपूर साधारण चमचाभर तुम्ही सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. कारण सूर्याच्या किरणांमुळे जरी आपल्याला दिसत नसलं तरी सुद्धा अतिनील किरणांमुळे लगेचच मलाज्मा, वांग येणे आणि सगळे दुष्परिणाम व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. माझ्या सध्याचं आवडीचं म्हणजे ब्युटी ऑफ जोसेन किंवा मिनिमलिस्टचं सुद्धा प्रेग्नन्सी सेफ अप्रतिम सनस्क्रीन आहे. नंबर 14, डॅन्ड्रफ वेगळी आणि त्वचा कोरडी पडणं वेगळं. स्कल्पची सुद्धा त्वचा कोरडी पडू शकते आणि मग तिथे त्वचा झडती असं वाटतं आणि तो एक डॅन्ड्रफचाच प्रकार म्हणावा, पण खरं तर तो ओरिजिनल डॅन्ड्रफ नाही. अशा वेळेला इची स्कॅल्पसाठी, ड्राय स्कॅल्पसाठी अप्रतिम लोशन्स येतात. अशा पद्धतीचं लोशन आहे, मी तुम्हाला फोटो आणि त्याच्या सगळ्याच्या लिंक देते आणि त्याच्यावरती अँटी डॅन्ड्रफचा माइल्ड अप्रतिम, ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे. बाय द वे सॅलिसिलिक ॲसिड हे कुठच्याही ॲक्ने, पिंपल, खूप जास्त अशा त्रास झालेल्या त्वचेसाठी खूप छान असतं. अशा पद्धतीचे ॲसिड्स हेअर प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा असतात आणि त्याच्यामुळे त्वचा खूप छान राहते आणि ड्राय पडत नाही केसांच्या मुळांशी सुद्धा. नंबर 15, अतिशय बोर टिप पण अतिशय उपयुक्त आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे पाणी प्यायला हवं. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला तहान लागत नाही, फारसा घाम येत नाही, त्यामुळे पाणी प्यायचं लक्षात सुद्धा राहत नाही. पण साधारण किमान 8 ग्लास पाणी दिवसाला प्या असं सांगतात. म्हणजे साधारण 2 ते 4 लिटरपर्यंत तुम्हाला सोसेल, झेपेल शरीराला. अशा पद्धतीनं तुमच्या प्रोफेशनला वगैरे सूट होईल, लाईफस्टाईलला सूट होईल. अशा पद्धतीनं त्वचा हायड्रेटेड राहण्यासाठी आधी शरीरात, पोटात आधी पाणी असायला हवं. तुम्हाला लगेचच फरक जाणवेल जेव्हा तुम्ही पाणी प्यायचं वाढवाल. मी म्हटलं तसं अतिशय बोर पण खूप इम्पॉर्टंट टिप, तेव्हा तुमची त्वचा सुद्धा बाहेरून अतिशय ग्लो करायला लागते. त्याच्यामुळे पाणी प्या. आजच्या व्हिडिओमधील सर्व प्रॉडक्ट्स आणि ऑफकोर्स जे जे प्रॉडक्ट्स मला आवडतात, जे जे मी वापरलेले आहेत आणि मला ते खूप छान वाटतात, तेच प्रामाणिकपणे मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. नायकाचा आत्तापर्यंतचा वर्षातला बिगेस्ट सेल आलेला आहे, नायका पिंक फ्रायडे सेल, की ज्याच्यामध्ये हाय एंड प्रॉडक्ट्स, अतिशय महागाचे, क्वालिटी खूप छान छान प्रॉडक्ट्स जे आपल्याला नेहमी घ्यावेसे वाटतात पण त्याची किंमत खूप जास्त असते, त्यामुळे आपण टाळत असतो. हे सगळे प्रॉडक्ट्स घेण्याची हीच ती वेळ, कारण की हाय एंड प्रॉडक्ट्सवरती सुद्धा 50 ते 60% डिस्काउंट चालू आहे. त्याचबरोबर काही काही खूप कमाल स्किन केअर प्रॉडक्ट्सवरती 20%, 30% अशा पद्धतीनं 2 विकत घ्या 1 फ्री. आणि मी काय म्हणते, फक्त हिवाळ्यातच कशाला, प्रत्येक ऋतूमध्ये आपण जेव्हा आपल्या त्वचेची आधी काळजी घेतो तेव्हा खरं सांगू, मेकअप जरा कमी केला, मेकअपचे प्रॉडक्ट्स कमी केले, बाहेर जाऊन फेशियल्स किंवा ट्रीटमेंटसुद्धा 4 कमी केल्या तरीही चालतात, कारण तो आपला चॉईस राहतो. कारण मुळात खाली बेसला आपली त्वचाच इतकी सुंदर झालेली असते. म्हणून मला असं वाटतं ना की त्वचेची काळजी घेणं हे इतर कोणत्याही प्रॉडक्ट्सच्या शॉपिंगच्या आधी त्याची प्रायोरिटी ठेवायला हवी. आणि म्हणूनच संपूर्ण वर्षभरच आपली त्वचा उत्तम राहावी, हेल्दी राहावी, तुकतुकीत राहावी आणि तजेलदार राहावी, यासाठीची काळजी आणि यासाठीचं रुटीन आपण येत्या वर्षामध्ये सुद्धा आखू शकतो. आणि त्यासाठी उर्मिला निंबाळकर या चॅनलवरच्या वेगवेगळ्या स्किन केअर रिलेटेड व्हिडिओचा सुद्धा आनंद घ्या आणि छान छान शॉपिंग करा. थंडीमध्ये सुद्धा त्वचा कशी हेल्दी, ग्लोई, हायड्रेटेड ठेवायची हे आता आपण जाणून घेतलं. पण
बऱ्याचदा आपल्याला आता तर पार्टी, न्यू इयर किंवा एरवी सुद्धा छान छान फ्रॉक्स घालायचे असतात, वेस्टर्न कपडे घालायचे असतात, स्कर्ट्स घालायचे असतात, वन पीस घालायचं असतं आणि लगेचच पोट दिसतं. एवढंसं जरी खाल्लेलं असलं ना तरी सुद्धा पोट दिसतं. मग अशा वेळेला कोणते कपडे घालायचे आणि कोणते कपडे अजिबात घालू नयेत याचाच व्हिडिओ पुढच्या शुक्रवारी येत आहे. त्याच्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय. आय लव्ह यू.